नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, आपण शेट आणि नेट परीक्षेमध्ये एकूणच कशा पद्धतीने आजवर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने प्रश्नांचा सराव म्हणून या ठिकाणी काही प्रश्नपत्रिका सरावाच्या माध्यमातून पाहत आहोत. या प्रश्नांच्या संदर्भात काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तर त्या मला कमेंटच्या माध्यमातून किंवा 9503281928 या नंबरवर कॉल करून मला आपल्या समस्या विचारू शकता. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच मी या चॅनलच्या माध्यमातून करेन. विद्यार्थी मित्रांनो, शेटनेट मराठी हे पुस्तक आपल्याला पाहिजे असल्यास मला 9503281928 वर कॉल करा. मी आपल्याला पुस्तक पाठवू शकतो. आजचा जो पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजे अशा पद्धतीचा आहे की वाजली विजेची टाळी हा कविता संग्रह कोणाचा? तर वाजली विजेची टाळी हा कविता संग्रह वाराकांत यांचा आहे. क्रबा निकुंभ असतील, श्रीकृष्ण पोवळे असतील किंवा कुसुमाग्रज असतील यांचा हा कविता संग्रह नसून वाराकांत यांचा हा कविता संग्रह म्हणजेच वाजली विजेची टाळी हा कविता संग्रह असलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच शशीमोहन या खंडकाव्याचे कर्ते कोण आहेत? तर शशीमोहन या खंडकाव्याचे कर्ते वाभा पाठक हे असल्याचे आपल्याला सांगता येतं. पुढचे जे काही पर्याय आहेत ज्याच्यामध्ये भस्री पंडित असतील, यशवंत पाठक असतील किंवा या पाठक असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून शशीमोहन या खंडकाव्याचे जे काही कर्ते आहेत हे कर्ते वाभा पाठक असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की तालचित्रे कोणी लिहिली? तर तालचित्रे मंगेश पाडगावकर यांनी लिहिली आहेत. सदानंद रेगे असतील, विंदा करंदीकर असतील किंवा वसंत बापट असतील, हे जे काही पर्याय या ठिकाणी दिले आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून तालचित्रे लिहिणारे जे काही कवी आहेत ते म्हणजेच मंगेश पाडगावकर हे आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न भक्तिरसाची मांडणी कोणी केली? तर भक्तिरसाची मांडणी ही मधुसूदन सरस्वती यांनी केलेली आहे. या ठिकाणी अभिनव गुप्त, विश्वनाथ किंवा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले मध्वाचार्य हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, परत मी या ठिकाकाणी सांगतो की साहित्यशास्त्रावर येणारे जे प्रश्न आहेत ते आपण साहित्यशास्त्राचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करावा. साहित्यशास्त्राच्या मध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी मार्क देणारे आहेत. कारण साहित्यशास्त्रामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास केल्याच्या नंतर सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी अचूक यावं याच्यासाठी तुम्ही साहित्यशास्त्राचा अतिशय सखोल अशा पद्धतीने अभ्यास करावा. अभ्यास करण्याच्या संदर्भात काही टिप्स आपल्याला पाहिजे असल्यास मला 9503 त्या ठिकाणी 281928 वर कॉल करावा. मी आपल्याला काही टिप्सही त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की संवादी भ्रम हा जो काही कल्पना आहे, संवादी भ्रमाची जी काही कल्पना आहे ती कोणी मांडली? तर संवादी भ्रमाची कल्पना शंकुक यांनी मांडली. अनुकरण असेल, संवादी भ्रम असेल, या दोन कल्पना शंकुक यांना मांडलेल्या आपल्याला मांडलेल्या सांगता येतात. भट्टतोत असतील किंवा राजशेखर असतील किंवा उद्भट असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून शंकुक यांनी संवादी भ्रमाची कल्पना मांडलेली, त्याच्याच बरोबर अनुकरणी ही शंकुक यांनीच कल्पना मांडलेली आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न ध्वन्यालोक या ग्रंथाचा कर्ता कोण? तर आनंदवर्धन हे जे आहेत ते ध्वन्यालोक या ग्रंथाचे कर्ते आहेत. आता हे संस्कृत ग्रंथ आणि ग्रंथकार यांचं आपण पाठच करून ठेवावेत अशा पद्धतीने मी या ठिकाणी सांगत त्याचे कर्ते, त्याच्यानंतर त्यांचा कालखंड कालानुक्रमे लावा अशा पद्धतीचाही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. कधी कधी जोड्या लावा अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जातो. अशा वेळेस तुम्हाला जे काही संस्कृत ग्रंथ आणि ग्रंथकार आणि त्यांचं इसवी त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोणतं असतील, शमींद्र असतील किंवा रुद्रट असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून ध्वन्यालोक हा जो काही पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे
की ब्राह्मणी सौंदर्य शास्त्राची संकल्पना कोणी मांडली, तर शरद पाटील यांनी अब्राह्मणी शास्त्राची संकल्पना मांडलेली आपल्याला सांगता येतं. राघव जाधव असतील किंवा यावा वडसकर असतील किंवा बाबुराव बागुल असतील, हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असून शरद पाटील यांनी अब्राह्मणी सौंदर्य शास्त्राची संकल्पना मांडल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, तो पहा. मराठी साहित्य पुरेसे परपुष्ट नाही हे मत कोणाचे? तर मराठी साहित्य हे पुरेसे परपुष्ट नाही हे जे काही मत आहे हे मत बाशी मर्ढेकर यांनी मांडलेलं आपल्याला सांगता येतं, ज्याच्यामध्ये मद हातकणंगले गोमा पवार असतील किंवा या ठिकाणी आपल्याला सुधीर रसाळ असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे असून मराठी साहित्य हे पुरेसे परपुष्ट नाही हे मत बाशी मर्ढेकर यांनी मांडलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे जो की लोकसाहित्याच्या संदर्भात आहे. लोकधाटी नांगरधाटी ही जी काही भेदाची विस्ताराने मांडणी कोणी केली, तर लोकधाटी नांगरधाटी ही जी काही भेदाची विस्ताराने मांडणी केली, ही मांडणी या ठिकाणी राची डेरेक नाहीत, तारा बावळकर नाही किंवा शरद व्यवहारे सुद्धा नाही, तर द.ग. गोडसे यांनी लोकधाटी आणि नांगरधाटी या भेदाची विस्ताराने मांडणी केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतीय साहित्यशास्त्रासंबंधी देवासुर द्वंद्वाची कल्पना. देवासुर द्वंद्वाची कल्पना म्हणलं की देव म्हणलं की दी.के. बेडेकर या ठिकाणी लक्षात ठेवावं. डी अशा पद्धतीनं भारतीय साहित्यशास्त्राची देवासुर द्वंद्वाची ही कल्पना आहे दी.के. बेडेकर यांनी मांडलेली आहे. वाल कुलकर्णी असतील, गंगाधर गाडकळे असतील किंवा केना वाटवे असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, ललित लेखनात शब्दाची योजना भावात्मक असते तर शास्त्रीय लेखनात शाब्दिक अर्थाला आपल्याला महत्व असल्याचं सांगता येतं. जिथं की ललित लेखनात शब्दाची योजना भावात्मक असते तर शास्त्रीय लेखनात शाब्दिक अर्थालाच महत्व असते, हे जे काही मत आहे हे मत रिचर्डस आय.ए. यांना मांडलेलं आहे. लेसिंग असतील, युंग असतील किंवा मॅथ्यू आर्नॉल्ड असतील, हे जे काही पर्याय आहेत बाकीचे पर्याय चुकीचे असून ललित लेखनात शब्दाची योजना भावात्मक असते तर शास्त्रीय लेखनात शाब्दिक अर्थालाच महत्व असल्याचं सांगता येतं, ते म्हणजेच रिचर्डस आय.ए. यांना हे मत मांडलेलं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की कलासृष्टीमध्ये स्थल काल परिणाम यांचे ऐक्य महत्वाचे असते. हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत कोणी मांडला, तर होरेश यांनी कलासृष्टीमध्ये स्थल काल आणि परिणाम यांचे ऐक्य हे महत्वाचं असतं असा सिद्धांत होरेश यांनी मांडलेला आहे. प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील किंवा सॅफोक्लिस असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा पर्याय, मराठीत माध्यम विचाराची वेगळी मांडणी कोणी केली, तर माध्यम विचाराची वेगळी मांडणी बाशी मर्ढेकर यांनी केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रभाकर पाध्ये, द.बी. कुलकर्णी किंवा भालचंद्र नेमाडे हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, मर्ढेकरांना दुसरे केशवसूत म्हणणे किती गौरवाचे असले तरीही ते गैरशिस्तीचे आहे असे जे काही मत आहे ते कोणी मांडलेलं आहे, की मर्ढेकरांना दुसरे केशवसूत म्हणणे काही कितीही गौरवाचे असले तरी गैरशिस्तीचे आहे असं जे मत आहे हे केरे शिरवाडकर यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये शरदचंद्र मुक्तिबोध, दी.के. बेडेकर किंवा गंबा सरदार हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की संरचनावादाचा उगम कोणाच्या भाषा विचारात होतो, तर चॉम्स्की यांच्या भाषा विचारात संरचनावादाचा उगम झाल्याचं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी झालेली जी काही नीट परीक्षा होती 1 महिन्यापूर्वी झालेली, त्या परीक्षेमध्ये संरचनावादा आणि वादाचा उगम हा प्रश्नही त्या ठिकाणी विचारला होता. मी परत तुम्हाला सांगतो की आपण प्रश्नपत्रिकेचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करावा. मला माहिती की या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपले 50% प्रश्न त्या ठिकाणी सुटतात, परंतु त्या ठिकाणी आपला जो अभ्यास आहे तो काळजीपूर्वक होणं त्या ठिकाणी गरजेचं असल्याचं हे या ठिकाणी नमूद करतो. पुढचा प्रश्न आहे जो की साहित्यशास्त्रातील विश्लेषणाचा प्रवाह पुढीलपैकी कोणाच्या विचारातून सुरू झाला,
तर सिग्मंड फ्राईड यांच्या विचारातून साहित्यातील मनोविश्लेषणाचा प्रवाह चालू झाल्याचं आपल्याला सांगता येतं, ज्याच्यामध्ये कार्ल गुस्ताव युंग, प्रेस्कॉट किंवा ॲडलर हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येईल. पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. मराठी कादंबरीची मूलगामी चिकित्सा, बघा, मराठी कादंबरीची मूलगामी चिकित्सा प्रथमतः कोणी केली, तर मराठी कादंबरीची मूलगामी चिकित्सा ही प्रथमतः कुसुमावती देशपांडे यांनी केल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. मराठीमध्ये पाठ चिकित्सा शास्त्राचा पाया कोणी घातला, तर पाठ चिकित्सा शास्त्राचा पाया जो आहे तो पाया अकरा पियोरको यांनी घातलेला आहे, ज्याच्यामध्ये राशी वाळिंबा असतील, दशी पंगू असतील किंवा वसंत दावतार असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, कारण मराठीमध्ये पाठ चिकित्सा शास्त्राचा पाया अका पियोरकर यांनी घातल्याचं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न, सत्य, शिव, सौंदर्य ही जी काही 3 मूल्ये आहेत ती अनन्य सापेक्ष, अनन्याश्रयी, अनन्य संस्कारक अशी भूमिका कोणी मांडली, तर अशी जी काही भूमिका आहे ज्याच्यामध्ये सत्य, शिव, सौंदर्य ही 3 मूल्ये, अनन्य सापेक्ष, त्याच्यानंतर अनन्याश्रयी आणि अनन्य संस्कारक अशी जी काही भूमिका आहे ही नाशी फडके यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये वाल कुलकर्णी, वाम जोशी किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर हे पर्याय चुकीचे असून नाशी फडके यांनी सत्य, शिव, सौंदर्य या 3 जे मूल्य आहेत त्याच्या संदर्भात अनन्य सापेक्ष, अनन्याश्रयी आणि अनन्य संस्कारक आहेत अशी भूमिका मांडल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठीचे स्वतःचे साहित्यशास्त्र होते असे दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर मागो देशमुख यांनी मराठीचे एक स्वतःचे साहित्यशास्त्र होतं अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला. शरद पाटील असतील, भालचंद्र नेमाडे असतील किंवा गणेश देवी असतील हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. परंपरा आणि नवता या संकल्पनाविषयी मूलगामी स्वरूपाची मांडणी कोणत्या समीक्षकाने केली, तर गोबी करंदीकर यांनी परंपरा आणि नवता या संकल्पनाविषयी मूलगामी स्वरूपाची मांडणी केल्याचं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की दलित साहित्याला वाहिलेले पहिले दीर्घजीवी नियतकालिक कोणते, ते म्हणजेच अस्मिता दर्श हे होय. दलित साहित्याला वाहिलेले दीर्घजीवी नियतकालिक, ज्याच्यामध्ये समुचित, निकाय किंवा प्रमेय हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येईल. भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार यामधील भेद प्रथम कोणी मांडला, तर भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार यामधील भेद प्रथम सोशूर यांनी मांडलाय, ज्याच्यामध्ये कोशेरिन, चॉम्स्की किंवा उल्मान हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे असून सोशूर यांनी भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार यातील भेद प्रथम मांडल्याचं आपल्याला सांगता येतं. ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया कोणी घातला, तर सर विल्यम जोन्स यांनी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घातल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचे जे काही पर्याय आहेत ज्याच्यामध्ये रास्क किंवा ग्रियर्सन किंवा राघव भांडारकर असतील हे पर्याय चुकीचे असून सर विल्यम जोन्स यांनी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घातल्याचं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न, लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा प्रकल्प कोणी राबविला, तर ग्रियर्सन यांनी भाषेच्या अभ्यासाच्या संदर्भात लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा प्रकल्प लाभलेला होता. मोल्सवर्थ असतील किंवा डॅनियल जोन्स असतील, विल्यम जोन्स असतील हे पर्याय चुकीचे असून ग्रियर्सन यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा प्रकल्प राबवल्याचा आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, ग्रीमच्या सिद्धांतातील अपवादाचे स्पष्टीकरण, ग्रीमच्या सिद्धांतातील अपवादाचे स्पष्टीकरण देऊन स्वनिर्मित परिवर्तनाची नियमितता कोणी स्पष्ट केली, तर सोशूर यांनी स्वर्ण परिवर्तनाची नियमितता, जिथे की ग्रीमच्या सिद्धांतातील अपवादांचे स्पष्टीकरण करून स्वर्ण परिवर्तनाची नियमितता त्या ठिकाणी स्पष्ट केल्याचं आपल्याला सांगता येतं. ग्रामसन असतील, रास्क असतील किंवा फेर्नर असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, मराठीमध्ये महाप्राणांना स्वनिमाचा दर्जा कोणी नाकारला आहे, म्हणजे महाप्राणांना स्वनिमाचा दर्जा नागो कालेकर यांनी नाकारला आहे. याच्यामध्ये शंगो तोडपुळे, शोभा कुलकर्णी किंवा देवीसिंह चव्हाण हे पर्याय चुकीचे असून मराठीमध्ये महाप्राणांना स्वनिमाचा दर्जा या ठिकाणी नागो कालेकर यांनी नाकारल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द अरबी मधून आलेला आहे, तर साबण हा शब्द अरबी मधून आलेला आहे. वक्तशीर असेल, निशाण असेल किंवा पर्वत असेल हे पर्याय चुकीचे असून जो काही अरबी भाषेतून आलेला जो काही या ठिकाणी शब्द आहे
तो म्हणजेच साबण हा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, भूतदया म्हणजे प्राणी मात्रावर दया असा अर्थ असताना पिशाच्यावर दया असा अर्थ निष्पन्न झाल्यास ते कोणत्या प्रकारचे उदाहरण होईल? तर ते परावर्तित अर्थ म्हणजे भूतदया म्हणजे प्राणी मात्रावर दया असा अर्थ असताना पिशाच्यावर दया असा अर्थ निष्पन्न झाल्यास ते परावर्तित अर्थाचं उदाहरण होईल, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. अर्थसंकोच, अर्थसूची, त्यानंतर समानार्थकता हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. परावर्तित अर्थ हा पर्याय बरोबर असल्याचे सांगता येतं. पुढील पैकी मराठीतील कोणत्या बोलीमध्ये ळचा य अर्थ होतो? तर अहिराणी भाषेमध्ये ळचा य हा अर्थ होतो, हे आपण लक्षात घ्यावं. डांगी असेल, कोकणी असेल किंवा मालवणी असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून मराठीमध्ये कोणत्या बोलीमध्ये ळचा य होतो? तर अहिराणी बोलीमध्ये ळचा य होताना आपल्याला दिसून येतो. माणुसकी या शब्दातील की हा प्रत्यय कोणत्या प्रकारचा आहे? तर चरम प्रत्यय प्रकारचा आहे. की हा प्रत्यय माणुसकी हा शब्दातील की हा चरम प्रत्यय असल्याचं आपल्याला सांगता येतं. मध्य प्रत्यय किंवा साधक प्रत्यय किंवा विकारी प्रत्यय हे पर्याय चुकीचे आहेत. चरम प्रत्ययमध्ये त्याच्यानंतर कोणताच प्रत्यय लागत नाही अशा पद्धतीचं तेच आहे. याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या संदर्भात करणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका. मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी मित्रांनो थांबतो.